नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा तुमच्या YouTube चॅनल प्रवेश SSC मध्ये. उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल. तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी व महत्त्वाचा व्हिडिओ हा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. रिझल्ट डेट जाहीर झालेली आहे, ते मी तुम्हाला समोर सांगणार आहे. सर्वात पहिले ज्या विद्यार्थ्यांनी बार्टी, टार्टी, आरती, सारथी, महाज्योतीची एक्झाम दिलेली आहे, पोलीस भरती व मिलिटरी भरतीची एक्झाम ज्यांनी दिलेली आहे, त्यांच्यासाठी कट ऑफ किती लागेल यावर चर्चा आपण करणार आहोत. फक्त हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांनी एक्झाम दिलेला आहे. जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेट्ससाठी. आणि विद्यार्थी मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्रामची लिंक देणार, तिथे सुद्धा जॉईन करा. तुम्ही कट ऑफ व्हिडिओ काही पाहिले नसेल ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या. प्रिव्हियस इयर कट ऑफचे व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहे, ते सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बार्टीचे जे जागा होते, बार्टीची जागा किती आहे पोलीस भरतीला? 3,000 बार्टीची जागा आहेत. त्याचबरोबर इथे अर्ज किती आले? अर्ज आले इथे 55,000 अर्ज इथे आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये 3,000 जागांपैकी काही 500 जागा जे असतील ते आरटीच्या भागामध्ये जाऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो. कारण आरटी संस्था एक वेगळी झालेली आहे, बार्टी वेगळी. पण बार्टीचे पहिले बार्टीमध्ये सगळं होतं. आता बार्टीची एक अलग संस्था जी आरटी झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो, तिथे हे काही जागा जातील. जवळपास 500 जागा तुम्हाला पाहायला भेटतील तिथे. तर तुम्हाला कट ऑफ नो डाऊट कट ऑफ तुम्हाला चांगला पाहायला भेटेल. त्याचबरोबर महाज्योतीच्या इथे कट ऑफ सांगेल, सारथीचा. टी-आर-टी-आयची एक्झाम व्हायची विद्यार्थी मित्रांनो, ते एक्झाम झाल्यानंतर त्याच्या आपण इथे बघूया. इथे आता बार्टी, महाज्योती आणि सारथीसाठी आता तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, जे मागील रिझल्ट जे लागलं होतं, मागचा जो रिझल्ट लागलं होतं विद्यार्थी मित्रांनो, तो तुमच्या मार्क्सच्या बेसिसवर लागलेलं होतं. पण ह्यावेळेसचा जो रिझल्ट असणार आहे, तो तुम्हाला पर्सेंटाईल बेसिसवर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ह्यावेळेसचा जो रिझल्ट आहे, मागील तुम्ही कट ऑफ पाहिलं असेल की जनरलचं जे होतं ते तुम्हाला 84 वर तुम्हाला पाहायला भेटला. त्याचबरोबर मिनिमम तिथे 52 होतं मार्क्स बेसिस. त्याचबरोबर महिलांचा जो कट ऑफ गेलेला होता, तो तुम्ही 54 कट ऑफ इथे तुम्हाला पाहायला भेटलं होतं. त्याचबरोबर आणि इथे मिनिमम जो हा मॅक्झिमम कट ऑफ होता 54 आणि मिनिमम जो महिलांचा कट ऑफ होता ते फक्त 4 वर गेलेले होते विद्यार्थी मित्रांनो. याच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले आहे, त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे सुद्धा तुम्ही प्रिव्हियस कट ऑफ पाहू शकता. आता ह्या वेळेसचा जो कट ऑफ राहील, ह्या वेळेसचा तुमच्या मार्क्सच्या बेसिसवर तुमचा कट ऑफ राहणार नाही विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या पर्सेंटाईलच्या बेसिसवर हा व्हिडिओ ह्या वेळेसचा जो कट ऑफ आहे तो असणार आहे. आता भरपूरसे विद्यार्थी आहे ज्यांना 55 गुण आहेत, ज्यांना 58 गुण आहेत, पण त्यांचा कट ऑफ सुद्धा चांगला आहे. 99 तुम्हाला कट ऑफ पाहायला भेटेल, 98 पाहायला भेटेल, 97 पर्सेंटाईल पाहायला भेटेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आणि कोणते विद्यार्थी असे आहेत ज्यांना मार्क्स चांगले आहेत, ज्यांना कोणाला 68 आहेत, कोणाला 70 आहेत, कोणाला 78 आहेत, पण त्यांच्या पर्सेंटाईल जो आहे तो कोणाला 80 आहे, कोणाला 88 आहे, कोणाला 85 आहे, कोणाला 90 आहे. असं सुद्धा तुम्हाला पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण तुम्ही एक्झाम दिली, तुम्ही स्कोर कार्ड डाउनलोड केले, तुम्हाला सगळं माहिती आहे की तुम्हाला किती स्कोर आहे, त्याचबरोबर तुमचा पर्सेंटाईल काय आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त एक अंदाजित कट ऑफ किती लागेल हे तुम्हाला मी सांगणार आहे. आता हा तुम्हाला नो डाऊट तुम्हाला जो हा कट ऑफ दिसेल, तो जर मार्क्सच्या बेसिसवर मी तुम्हाला सांगून देतो, तर विद्यार्थी मित्रांनो 50 ते 52च्या मध्यात तुम्हाला दिसेल जनरलसाठी. कमीत कमी. मॅक्झिमम तर तो किती जाऊ शकते 90, 95 जर मार्क्सच्या बेसिसवर लागेल तर, पण लागणार नाही. विद्यार्थी मित्रांनो त्यांनी सांगितले आहे की पर्सेंटाईल बेसिसवर लाव. तर तुम्हाला नो डाऊट 90च्या अबाव टॉपर दिसतीलच. पण जे विद्यार्थ्यांना 75 आहेत, जे विद्यार्थ्यांना 70 पर्सेंटाईल आहे, ते विद्यार्थी सुद्धा इथे सेफ तुम्हाला दिसतील. कारण विद्यार्थी मित्रांनो, इथे भरपूरसे विद्यार्थी असे आहेत ज्यांनी पोलीस भरती दिली, ज्यांनी अदर एक्झाम पण दिली. पण जर ते अलग एक्झाम सिलेक्ट करत आहे, तर इथे कट ऑफ तुम्हाला कमीच पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला 70, 75, 80, 85 असे पर्सेंटाईल आहेत, तर तुमचं सिलेक्शन होणार. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आता भरपूरशे विद्यार्थ्याची जे रेंज तुम्हाला जे पाहायला भेटत आहे मार्क्समध्ये, ते 60 ते 70च्या मध्ये तुम्हाला मॅक्झिमम मुलं. आणि जर तुम्हाला 55 ते 60च्या रेंजमध्ये सुद्धा तुम्हाला मुलं दिसतील विद्यार्थी मित्रांनो. कारण पेपर तुम्हाला सुद्धा माहीत आहे अवघड होता. पेपर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये कंडक्ट करण्यात आला होता आणि वेगवेगळ्या शिफ्टनुसार ते पर्सेंटाईल बेसिस तुमचं नॉर्मलायझेशन करून तुम्हाला स्कोर कार्ड सुद्धा त्यांनी दिले
आता तुम्हाला तुमच्याजवळ स्कोर कार्ड आहे, तुमचे मार्क्स आहेत, पर्सेंटाईल पण आहे. तर तुम्ही घाबरू नका, तुमचं सिलेक्शन नक्की होणार विद्यार्थी मित्रांनो. जे विद्यार्थ्यांचे 70, 75, 80, 85 असे त्या 70 ते 80 पर्यंत जे पर्सेंटाईल आहे, 80 ते 90 पर्यंत, 90 ते 100 असे विद्यार्थ्यांचे नक्की होणार विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही घाबरू नका. पण ह्यावेळेसचे जे कट ऑफ आहे ते पर्सेंटाईल बेसिसवर तुम्हाला पाहायला भेटणार आहे. अशा प्रकारची अपडेट होती. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसोबत आणि रिझल्ट कधी लागेल हे सुद्धा तुम्हाला मी सांगून देतोय. इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो की सुनील वारे सर, महासंचालक बार्टीचे यांनी काय म्हणले, सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करून प्रशिक्षण कार्यक्रमास लवकरच सुरुवात होईल. निवड गुणवत्ता यादी मंगळवारी किंवा बुधवारी जाहीर केली जाणार. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असं सुनील वारे सरांनी सांगितलं. तुम्हाला म्हणजे रिझल्ट तुम्हाला मंगळवारी किंवा बुधवारी तुम्हाला पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. हे तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला कोणते कोणते जे डॉक्युमेंट्स असतील त्याचा सुद्धा व्हिडिओ एक येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जसं रिझल्ट लागला सर्वात पहिले आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार येणार आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन अपडेट सोबत. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.